नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सुशांत आग्रा आणि स्वागत आहे तुमचं आपल्या कम्प्युटर फंडामेंटल या कोर्समध्ये. आपण आपल्या कम्प्युटर फंडामेंटल कोर्सच्या लास्ट फेजमध्ये पोहोचलेलो आहोत, जिथे आपण सायबर सिक्युरिटी शिकत आहोत. लास्ट टाइम आपण सायबर सिक्युरिटी आणि इन्फॉर्मेशन सिक्युरिटी याच्यामध्ये डिफरन्स बघितले. त्याचप्रमाणे सायबर सिक्युरिटीमध्ये असणारे फील्ड्स जसे की मोबाईल ॲप्लिकेशन सिक्युरिटी, वेब ॲप्लिकेशन सिक्युरिटी, नेटवर्क सिक्युरिटी, क्लाउड सिक्युरिटी, देन सॉक अशा प्रकारच्या फील्ड्स आपण एक्सप्लोर केले. अँड देन आपण हॅकिंग म्हणजे काय, ते कशा प्रकारे परफॉर्म केले जाते हे पण बघितले. टाइप्स ऑफ हॅकर्स, व्हाईट हॅट हॅकर, ब्लॅक हॅट हॅकर याच्यामध्ये डिफरन्स बघितला. आणि त्यानंतर आपण हॅकिंगचे फेजेस बघितले, जसं की फर्स्ट स्टेप असते इन्फॉर्मेशन गॅदरिंग, देन असते स्कॅनिंग, देन गेनिंग एक्सेस, मेंटेनिंग एक्सेस अँड क्लिअरिंग लॉस. अशा 5 फेजेसमध्ये हॅकिंग परफॉर्म केली जाते. तो आपण बघितलं. प्रत्येक फील्डला आपण प्रत्येक फेजला आपण एक्सप्लेन केलं. तो आजचं फर्स्ट सेशन आहे आपलं इन्फॉर्मेशन गॅदरिंग, जिथे आपण इन्फॉर्मेशन गॅदरिंगला प्रॅक्टिकली परफॉर्म करणार आहोत. थेअरी आणि प्रॅक्टिकली परफॉर्म करणार आहोत. सो आजचा अजेंडा काय आहे, आपण आजच्या सेशनमध्ये काय काय कव्हर करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, आज आपण इन्फॉर्मेशन गॅदरिंग म्हणजे काय, देन इन्फॉर्मेशन गॅदरिंग का इम्पॉर्टंट आहे हे आपण बघणार आहोत. देन टाइप्स ऑफ इन्फॉर्मेशन गॅदरिंग 2 प्रकारचे असते. ते कोणते असतात ते आपण इथे बघणार आहोत. देन पॅसिव्ह इन्फॉर्मेशन गॅदरिंग टूल्स अँड मेथड्स. पॅसिव्ह इन्फॉर्मेशन गॅदरिंगचे टूल्स आणि मेथड्स आपण बघणार आहोत इथे. देन आपण Google.in, हुईज, DNS अँड डोमेन इन्व्हेस्टिगेशन या काही गोष्टी प्रॅक्टिकली परफॉर्म करणार आहोत. सो आजचं सेशन खूप इंटरेस्टिंग आहे गाईज, कारण आपण इथे थिअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही करणार आहोत. हा आपल्या हॅकिंगचा फर्स्ट स्टेप आहे, जिथे आपल्याला गोष्टी टार्गेटबद्दल एक्सप्लोर करायची आहे. ठीक आहे, सो लेट्स गेट स्टार्ट गाईज. ओके, सो आपण फर्स्ट व्हॉट इज इन्फॉर्मेशन गॅदरिंग ते बघणार आहोत. इन्फॉर्मेशन गॅदरिंग हे आपल्या हॅकिंग फेजमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात पहिली स्टेप असते. त्यामध्ये आपण काय करतो, आपला जो टार्गेट असेल, आपलं टार्गेट काय असू शकतो, एक पर्सन असू शकतो, किंवा एक वेबसाईट असू शकेल, किंवा एखादं सिस्टम असू शकेल, किंवा एखादी नेटवर्क असू शकेल. ठीक आहे, आपल्या टार्गेटबद्दल आपल्याला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन काढायची असते. नुसतं टार्गेट कुठे एक्झिस्ट करतो, त्याचे व्हर्जन्स काय, त्याचा आयपी ॲड्रेस काय, त्यांना कोण यूज करतात, अशा खूप साऱ्या इन्फॉर्मेशन आपल्याला आपल्या हॅकिंग परफॉर्म करण्यासाठी अगोदर लागत असते. तर त्या सगळ्या गोष्टी आपण या फेजमध्ये गॅदर करत असतो. इन्फॉर्मेशन गॅदरिंग या फेजमध्ये आपण त्या काढत असतो. हेल्प्स प्लॅन द नेक्स्ट हॅकिंग फेज. आपले जे काही नेक्स्ट हॅकिंग फेजेस आहेत, जिथे आपण या गोष्टींचा यूज करणार आहोत, जसं स्कॅनिंग आहे, मेंटेनिंग एक्सेस आहे, गेनिंग एक्सेस आहे, या काही गोष्टी आहेत आपल्या नेक्स्ट फेजेस. तिथे ह्या इन्फॉर्मेशन आपल्याला खूप जास्त गरजेची लागते. सो तिथे 2 प्रकारचे इन्फॉर्मेशन गॅदरिंग असतात. फर्स्ट असते पॅसिव्ह अँड देन असते ॲक्टिव्ह इन्फॉर्मेशन गॅदरिंग. अशा 2 प्रकारचे इन्फॉर्मेशन गॅदरिंग असतात. सो वाय इन्फॉर्मेशन गॅदरिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो इन्फॉर्मेशन गॅदरिंग याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण की हेल्प्स अंडरस्टँड वल्नरबिलिटीज. एखाद्या सिस्टममध्ये, एखाद्या टार्गेटमध्ये कोणत्या प्रकारच्या विकनेस आहे, म्हणजे वल्नरबिलिटी म्हणजे एखाद्या सिस्टमची विकनेस. ठीक आहे, त्या विकनेसला अंडरस्टँड करण्यासाठी, त्याच्यासाठी मग आपण व्हायरस किंवा आपले पेलोड्स तयार करत असतो. ठीक आहे, हेल्प्स अंडरस्टँड वल्नरबिलिटीज इन द सिस्टम किंवा टार्गेटमध्ये जे काही वल्नरबिलिटीज असतात ते फाइंड आउट होतात त्याच्याने. अँड देन असते रिड्यूस अटॅक नॉईस. रिड्यूस अटॅक नॉईस म्हणजे एखादं सिस्टम आहे किंवा एखादी वेबसाईट आहे. ठीक आहे, त्या वेबसाईटमध्ये जे काही प्रॉब्लेम्स होत्या, त्या प्रॉब्लेम्स त्यांनी ऑलरेडी सॉल्व्ह केल्या होत्या. समजा एखादी वेबसाईट आहे, वर्डप्रेसवर रन होत आहे, त्याचं व्हर्जन समजा 6 असेल. ठीक आहे, आणि 6 व्हर्जन असेल तर त्याच्यामध्ये जे व्हायरसेस वगैरे किंवा काही वल्नरबिलिटीज होत्या ते ऑलरेडी सॉल्व्ह झाले असेल. ठीक आहे, आता लेटेस्ट व्हर्जन 6.9 समथिंग आहे. सो त्याचं जर व्हर्जन 6 असेल, त्याच्यामध्ये प्रिव्हियस व्हर्जनचे जे काही अटॅक्स परफॉर्म करायचे होते ते जर आता परफॉर्म केलं तर अनवॉन्टेड आपला टाइम वेस्ट होईल आणि ते अटॅक ते परफॉर्म झाले तर आपल्याला काही रिझल्ट भेटणार नाही. सो आपण जेव्हा वेबसाईटला टार्गेट करत असतो, तेव्हा आपल्याला समजून घ्यायचं असते की त्या वेबसाईटवर कोणत्या प्रकारचे अटॅक्स परफॉर्म केले जाऊ शकतील, तशा प्रकारचं आपल्याला परफॉर्म करावं लागते. अनवॉन्टेड गोष्टी तिथे ट्राय केलं तर ते फक्त नॉईस असणार. समजा एक विंडोज 11 आहे माझ्याकडे, तर आपण ते विंडोज 10चे जर व्हायरस किंवा ट्रोजन्स किंवा पेलोड जर रन केले तर ते वर्क नाही करणार, कारण की माझं सिस्टम त्यांना रन होऊ नाही देणार किंवा वल्नरबिलिटीज नाही आहे याच्यामध्ये विंडोज 10च्या. सो अशा प्रकारे आपण रिड्यूस करतो आपण नॉईसला. देन सेव्ह टाइम अँड इन्क्रीज ॲक्युरेसी. सेम अशा प्रकारे अनवॉन्टेड गोष्टी ट्राय करून आपल्याला फक्त टाइम वेस्ट होईल आणि त्याच्यामुळे आपली एक ॲक्युरेसी पण खराब होऊन जाईल. देन फॉर्म द बेस फॉर स्कॅनिंग अँड एक्सप्लॉइटेशन. इन्फॉर्मेशन गॅदरिंग फर्स्ट स्टेप असते
हे एक बेस तयार करत असते. आपल्याला कशा प्रकारचा अटॅक परफॉर्म करायचा आहे किंवा कशा प्रकारचे गोष्टी टूल्स यूज करायचा आहे त्याच्यासाठी एक बेस तयार करत असते. तर याच्या बेसिसच्या वरच आपण स्कॅनिंग एक्सप्लॉयटेशन बाकीच्या फेजेस परफॉर्म करत असतो. फिफ्थ आहे इथिकल हॅकर यूज इट टू स्ट्रेंथन द सिक्युरिटी. इथिकल हॅकर ही गोष्टी सांभाळतात किंवा ह्या गोष्टी गॅदर करतात इन्फॉर्मेशन, त्याच्या बेसिसवरती सिक्युरिटी टाईट करत असतात. समजा एखाद्या सिस्टममध्ये मला व्हलनरॅबिलिटीज भेटत्या, इन्फॉर्मेशन गॅदरिंगमध्ये आपल्याला माहिती होऊन जाते की इथे इथे प्रॉब्लेम्स आहे, आपल्याला यांना सॉल्व्ह करायला लागेल. सो सॉल्व्ह करण्यासाठी ते काय करतात, पहिले जेवढं जास्त आपल्याला इन्फॉर्मेशन भेटेल त्याच्या बेसिसवर त्यांना चांगली सिक्युरिटी देतात. समजा एखाद्या सिस्टममध्ये प्रॉब्लेम्स आहेत, खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, तर त्यांना ते आयडेंटिफाय करून त्यांना सिक्युअर करतात किंवा सॉल्व्ह करतात, रिझॉल्व्ह करतात त्यांना. सो हे झालं इन्फॉर्मेशन गॅदरिंग का इम्पॉर्टंट आहे आपल्याला. Then types of information gathering. So there are two types of information gathering. First is passive information gathering and second is active information gathering. Passive information gathering मध्ये काय असते, गॅदरिंग डेटा विदाउट डायरेक्टली टचिंग द टार्गेट. ओके, आपलं समजा टार्गेट एक पर्सन असेल, ठीक आहे, त्या पर्सनला विदाउट त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये न येता त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन काढणं. त्याच्यासाठी वेगवेगळे टूल्स आहेत जे आपण पुढे एक्सप्लोर करणार आहोत. समजा माझं एक टार्गेट नाही, माझं एक टार्गेट जो असेल तो कोण एक वेबसाईट असेल, ठीक आहे, त्या वेबसाईटबद्दल मला इन्फॉर्मेशन काढायची असेल तर त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन मी कुठून काढू शकतो. फर्स्ट स्टेप आहे की फर्स्ट माझ्याकडे एक ऑप्शन आहे की गुगल सर्च. ठीक आहे, गुगल सर्चवर मला त्या वेबसाईटबद्दल खूप सारी इन्फॉर्मेशन भेटून जाईल. कारण ऑनलाईन अवेलेबल असेल त्याच्यासाठी डेटा. त्याच्यावर मी एक डॉक्युमेंटेशन तयार करणार. हा माझं टार्गेट काय आहे, माझ्यासाठी एक वेबसाईट असणार example.com, हा माझा टार्गेट आहे समजा. देन मी गुगल सर्चवर जाईल, example.com बद्दल मला इन्फॉर्मेशन पाहिजे त्याच्या स्वतःच्या वेबसाईटवर चेक करणं किंवा दुसऱ्याच्या वेबसाईटवर चेक करणं किंवा गुगल सर्च मला जे काही रिझल्ट त्यांना मी एक डॉक्युमेंटेशन तयार करणार. देन पब्लिक रेकॉर्ड्समध्ये जसं की सोशल मीडियावर तुम्ही करू शकता त्या वेबसाईटबद्दल काय इन्फॉर्मेशन आहे. सेम वे तुम्ही तुमच्या नेटवर्कसाठी टार्गेट जो कोणी पर्सन असेल किंवा सिस्टम असेल त्याच्याबद्दल तुम्ही इन्फॉर्मेशन काढू शकता. त्याच्यामुळे काय होते की तुम्ही डिटेक्ट नाही होणार. म्हणजे डिटेक्शन म्हणजे आता माझं टार्गेट समजा एक पर्सन असेल आणि त्याला जर माहीत झालं मी त्याची इन्फॉर्मेशन काढत आहोत, त्याला चांगलं नाही वाटणार किंवा तो भिणार किंवा त्याला आपलं केस पण करू शकेल की यार माझी इन्फॉर्मेशन घेऊन हा काहीतरी मिसयूज करू शकेल म्हणून. सो या गोष्टी त्याला माहिती नाही होणार. ठीक आहे, नो डिस्काउंट डिटेक्शन. सो हे झालं आमचं पॅसिव्ह इन्फॉर्मेशन गॅदरिंग, जिथे टार्गेटला माहिती नाही होणार की तुम्ही त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन काढत आहे किंवा सर्च करत आहे. आणि देन असते ॲक्टिव्ह इन्फॉर्मेशन गॅदरिंग. ॲक्टिव्ह इन्फॉर्मेशन गॅदरिंगमध्ये काय असते, डायरेक्ट इंटरॅक्शन विथ टार्गेट. त्याच्यामध्ये आपण टार्गेटशी डायरेक्ट कम्युनिकेट करतो. पॅसिव्हमध्ये काय होतं, तुम्ही पब्लिकली अवेलेबल डेटा यूज करत आहात, जसं की गुगल सर्च, सोशल मीडिया, इथून तुम्ही डेटा कलेक्ट करत आहात. पण ॲक्टिव्ह इन्फॉर्मेशन गॅदरिंगमध्ये काय असते, तुम्ही डायरेक्टली टार्गेटशी कॉन्टॅक्ट करत आहात. जसं की एक नेटवर्क असेल किंवा एखादं सिस्टम असेल त्याच्यासोबत तुम्ही नेटवर्क कम्युनिकेशन करण्याचं प्लॅन करत आहात किंवा त्यांना रिक्वेस्ट पाठवत आहात. त्याच्यामुळे काय होते की ते नोटीस होते. त्याच्यामुळे काय होते की तुमची ॲक्युरेसी तर वाढेल, तुमचा डेटा जो काय तुम्हाला भेटणार तो ॲक्युरेट भेटणार, पण त्याच्यामध्ये तुम्ही डिटेक्ट होऊ शकता कारण की तुम्ही त्या टार्गेटसोबत कम्युनिकेट करत आहात. सो ॲक्टिव्ह इन्फॉर्मेशन गॅदरिंग, पॅसिव्ह इन्फॉर्मेशन गॅदरिंगमध्ये, पॅसिव्ह इन्फॉर्मेशन गॅदरिंगमध्ये तुम्हाला डेटा जो भेटेल तो तेवढा ॲक्युरेट भेटणार नाही. बट ॲक्टिव्ह इन्फॉर्मेशन गॅदरिंगमध्ये तुम्हाला ॲक्युरेट डेटा भेटणार कारण की तुम्ही डायरेक्ट टार्गेटपासून ते घेत आहात. आणि याच्यामध्ये पॅसिव्ह इन्फॉर्मेशन गॅदरिंगमध्ये तुमचं डिटेक्शनची जी पॉसिबिलिटी असते ती खूप कमी असते कारण की तुम्ही टार्गेटला समजणार नाही, फक्त तुम्ही डेटा पब्लिकली अवेलेबल घेत आहात. आणि ॲक्टिव्ह इन्फॉर्मेशन गॅदरिंगमध्ये चान्सेस जास्त असतात की तुम्ही डिटेक्ट होईल म्हणून. सो हे झालं पॅसिव्ह इन्फॉर्मेशन गॅदरिंग आणि ॲक्टिव्ह इन्फॉर्मेशन गॅदरिंग. ओके, तर आता आपण पॅसिव्ह इन्फॉर्मेशन गॅदरिंगला स्टार्ट करूया. तो आपलं फर्स्ट आहे गुगल डॉकिंग. ठीक आहे, पॅसिव्ह इन्फॉर्मेशन गॅदरिंगमध्ये आपलं मेन गोल काय आहे की आपल्याला टार्गेटच्या नजरेत न येतात त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन काढायची आहे. तर त्याच्यातलं आहे गुगल डॉकिंग. गुगल डॉकिंग एक गुगलचं एक फीचर आहे जिथे आपण काय करतो, गुगलचे काही कीवर्ड्स आहेत जिथे आपण URL मध्ये टाकतो, त्याच्या बेसिसवर आपल्याला रिझल्ट भेटतात. जसं की आता गुगल डॉकिंग मी एकदा सांगतो काय. गुगल डॉकिंग हेल्प्स फाइंड द हिडन or sensitive information on the internet using advanced search filters, giving us the exposed files, login pages, errors and directory listings. ओके, आपण जर समजा गुगलवर टाकले काही गोष्टी तर आपल्याला खूप साऱ्या वेबसाईटचे रिझल्ट येणार. ठीक आहे, पण गुगल डॉकिंगने काय होते, तुम्ही त्यांना फिल्टर लावू शकता. म्हणजे मला याच वेबसाईटपासून रिझल्ट पाहिजे किंवा त्यांच्या URL मध्ये ही गोष्टी असलं तरच मला तो रिझल्ट पाहिजे किंवा त्यांच्या टायटलमध्ये ही गोष्ट असलं तरच मला तो रिझल्ट पाहिजे किंवा मला याच फाईल टॅग पाहिजे.
देन तुम्ही इन टेक्स्ट करू शकता. म्हणजे त्या आर्टिकलमध्ये जर हा शब्द यूज केला असेल तर तशा प्रकारचे मला आर्टिकल्स हवे आहे. सो हे सगळं जे असते ते आपण गुगल डॉक्युमेंटच्या आतमध्ये असतं. आपण यांना प्रॅक्टिकली परफॉर्म करून बघूया. तर गुगल डॉक्युमेंट एवढंच आहे की गुगल आपल्याला काहीतरी फीचर्स देत आहे जेणेकरून तुमचं जे सर्चिंग असणार ते इझी होऊन जाणार. पण ह्याचा एक ड्रॉबॅक आहे, तुम्ही जास्तदा जर गुगल डॉक्युमेंट यूज केले तर तुम्हाला कधी कधी गुगल ब्लॉक करून टाकतो किंवा अनवॉन्टेड गोष्टी किंवा अनवॉन्टेड रिक्वेस्ट तुम्ही पाठवत आहात त्यामुळे ते तुम्हाला ब्लॉक करून टाकू शकतो. सो हे जास्त यूज न करता आपण एक एक गोष्टी ट्राय करून बघूया आता. ओके, सो मी माझ्या ब्राउझरमध्ये आलो. इथे माझे google.com मी लॉग इन करून बघतो. ठीक आहे. आता मला समजा मला डॉग्सबद्दल इन्फॉर्मेशन काढायची, ठीक आहे. तर मी काय करू शकतो, नॉर्मली इथे डॉग्स लिहिलं आणि वन सेकंड. ओके, इथे डॉग्स लिहिलं आणि मला इथे रिझल्ट येऊन जाणार. हे मला अनवॉन्टेड गोष्टी म्हणजे खूप साऱ्या वेबसाईटमधून काहीतरी डॉग्सबद्दल लिहिलं असेल त्यांचे आर्टिकल्स इथे आहे. तर मी इथे काय करू शकतो बघा. आता मला माहिती आहे की google.com गुगलने पण डॉगबद्दल आर्टिकल लिहिलं असेल तर मला अशा प्रकारचे रिझल्ट पाहिजे जे google.com ने लिहिलं असेल. तर मी काय लिहिणार इथे बघा, साईट लिहिलं कॉलन देन google.com. ठीक आहे. हे गुगलचं फिल्टर आहे, google.com यूज करतोय आपण इथे. साईट साईट म्हणजे कोणती वेबसाईटचे तुम्हाला रिझल्ट पाहिजे ते मी इथे google.com लिहिले आणि त्याच्यानंतर माझं जे काही असेल नॉर्मल सर्च करायचं समजा google.com वर डॉग्स बद्दल काही लिहिलं असेल तर ते मला पाहिजे. आता मी लिहिलं इथं, एंटर केलं. ते एंटर केलं तर बघा जेवढे काही इथे रिझल्ट असतील ना तर त्याच्यामध्ये डॉग्स बद्दलच उल्लेख केला असेल फक्त. आणि वेबसाईट तुम्ही बघा इथे google.com असंच नाही, हे बघा google.com अँड देन तुम्ही खाली जर आले तरी सुद्धा ते google.com. हे बघा google.com. खाली तुम्ही जेवढे काही रिझल्ट आले असेल ते सगळे google.comचेच असेल कारण की आपण इथे फिल्टर लावलेला आहे, मला रिझल्ट द्या फक्त google.comच्या साईटवरून. आणि डॉग्स बद्दल आपण उल्लेख केला त्याच्यामुळे ते आपल्याला इथे आलेलं आहे. ठीक आहे. आता आपलं नेक्स्ट काय आहे, इन URL ऍडमिन. ठीक आहे. आपण पहिलं बघितलं साईट. साईट म्हणजे काय, तुम्हाला कोणत्या वेबसाईट पासून रिझल्ट पाहिजे ते आपण इथं टाकलं साईट म्हणून. अँड देन आहे इन URL ऍडमिन. ठीक आहे. इन URL ऍडमिन याचं काय असते यूज. ओके, मी इथे आलोय. समजा मला येस इन URL मी आलो इथे आणि माझं कॉलन लिहिलं, इन URL लिहिलं त्याच्यानंतर कॉलन. आता मला हॅकिंग बद्दल ज्याने कोणी आर्टिकल लिहिलं असेल त्यांच्या URL मध्ये जर हॅकिंग शब्द असेल तर मला ते रिझल्ट हवे. तर मी इथे आलो, इथे हॅकिंग लिहिलं आणि एंटर केलं. तर तुम्ही बघू शकता इथे जेवढे काही URLs आहे समजा इथे हॅकिंग बघा त्यांचा URL मध्ये हॅकिंग इथे शब्द लिहिलेला आहे. तुम्ही जेवढे काही इथे बघू शकता तर हे झालं हॅकिंग. सेम त्याच्या प्रकारे एक असतो इन URL झालं, त्याच्यानंतर एक असतं इन टायटल. इन टायटल. ठीक आहे. इन टायटल मध्ये तेच असतं, तुमच्या टायटल मध्ये हॅकिंग शब्द जर यूज केला असेल तर तो हे बघा त्यांचा टायटल हॅकिंग देन हॅकिंग हॅकिंग जेवढे काही रिझल्ट आले असेल त्यांच्या टायटल मध्ये हॅकिंग शब्द यूज केलाच असेल त्याचा. अँड देन हॅकिंग नंतर इन टेक्स्ट. इन टेक्स्ट नावाचं आपलं फिल्टर आहे जिथे काय असते की ज्याने कोणी हॅकिंग शब्दचा यूज करून आर्टिकल लिहिलं असेल किंवा टेक्स्ट लिहिलं असेल तर त्याच्यामध्ये तो भेटून जाईल आपल्याला इथे. हे बघा यांच्या आर्टिकलमध्ये इथे कुठेतरी त्यांनी हॅकिंग शब्दाचा यूज केला आहे जसं हॅकिंग. प्रत्येक जिने कोणी इन टेक्स्ट त्यांच्या टेक्स्टमध्ये कुठे हॅकिंग शब्द यूज केला असेल तर ते आपल्याला रिझल्ट इथे भेटतात. तर तुम्ही याचा यूज करून तुमच्या प्रकारे इन्फॉर्मेशन काढू शकता तुमच्या वेबसाईट बद्दल, तुमच्या टायटल बद्दल, URL बद्दल. तुम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन काढू शकता तुम्हाला पाहिजे असेल ती. अँड देन असते फाईल टाईप. ठीक आहे. फाईल टाईप नावाचं फिल्टर आहे जिथे आपण पाहिले इथे. अँड देन PDF. आणि समजा मी लिहिलं इथं हॅकिंग. ठीक आहे. हे बघा आता मला गुगलने इथे ओके. सो बघा आता तुम्ही इथे बघू शकता फाईल टाईप इथं PDF लिहिलं अँड देन हॅकिंग लिहिलं. तर मला जेवढे काही इथे रिझल्ट आलेले आहेत ते सगळे हॅकिंगच्या रिलेटेड PDFs आहेत. इथे मी ऑलरेडी टाकलं होतं PDF टाकले. ठीक आहे. PDFने काय होते की मला फक्त PDF पाहिजे, जसं मला प्रेझेंटेशन तयार करायचं असेल. ठीक आहे. तर प्रेझेंटेशनच्या वेळी मी माझं प्रेझेंटेशनचं टॉपिक इथे लिहू शकेल आणि फाईल टाईप इथे समजा लिहिलं तर मला प्रेझेंटेशनच्या रिलेटेड जेवढे काही PDFs अवेलेबल आहे गुगलवरती ते PDFs इथे भेटून जाईल. तर मी इथे हॅकिंग लिहिलं. सो मला हॅकिंग रिलेटेड जेवढे काही PDFs आहे ते मला भेटून गेले इथे. हे बघा तुम्ही इथे
सेकंड पेजवर गेलं तरी तुम्हाला हॅकिंग रिलेटेड पीडीएफ्स भेटणार आहे इथे. सो हे झालं आपल्या फाईल टाईपचं. अँड देन असते देन आपला EXT एक्सटेन्शन. ठीक आहे. EXT नावाचं आपलं एक हे आहे EXT. समजा मी तर लॉग लिहिलं EXT त्याच्यानंतर कॉलन देन लॉग. आता बघा त्याच्याने काय होते एक्सटेन्शन आहे EXT. ठीक आहे. एक्सटेन्शन ज्याचं लॉग असेल, लॉग फाईल मध्ये तुमचा डेटा असतो, लॉग्स फाईल. ठीक आहे. इथे बघा इथे मला एक भेटलंय, हे दिसतंय लिंक ट्री मध्ये कोणीतरी QLL.log नावाचं काहीतरी आहे इथे. Then हा सुद्धा एक लॉग फाईल आहे, इथे तुम्ही बघू शकता. मी ओपन करतो. इथे एक लॉग फाईल दिसते मला, हे बघा इथे लॉग फाईल आहे इथे. अँड देन अशा प्रकारे तुम्ही लॉग फाईल्स पण इंटरनेटवर सर्च करू शकता. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आणखी याला एक्सप्लोर करू शकता. याच्यापेक्षा जास्त पण गुगल डॉकिंगचे आहे. फक्त तुम्हाला एक आयडिया देण्यासाठी की डॉकिंग कशा प्रकारे वर्क करते आणि हे मोस्ट ऑफ द यूज केल्या जातात. तर तुम्ही गुगलला जाऊन सर्च करू शकता गुगल डॉकिंग. ओके, इथे तुम्ही जाऊन सर्च करू शकता कोणत्या वेबसाईटवरती गुगल डॉकिंग. इथे कमांड्स तुम्ही टाकू शकता. कमांड जर भेटले तर तुम्ही एक 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 ट्राय करून द्या. गिटहब वरती भेटून जाईल आपल्याला. ठीक आहे. हे बघा गुगल डॉकिंगचे चीट शीट्स आहे इथे. जसं तुम्हाला ऑलरेडी सांगितलं ऑल इन टेक्स्ट. ठीक आहे. इन टेक्स्ट, इन URL, ऑल इन URL, इन टायटल, साईट, फाईल टाईप, लिंक, बिफोर, आफ्टर, रिलेटेड, कॅशे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. सो तुम्ही याला एक्सप्लोर करू शकता आणखी. आता आपण आपलं जे मेन टॉपिक होतं गुगल डॉकिंग, तिथे आपण आपलं प्रॅक्टिकल कम्प्लीट केलं. सो आता आपण आपल्या नेक्स्ट टॉपिकला वळूया, जिथे आपण सोशल मीडिया प्रोफाइलिंग म्हणजे सोशल मीडियावरून इन्फॉर्मेशन कशा प्रकारे गॅदर करायचं त्यासाठी पण टूल्स आहे. तर आपण पॅसिव्ह इन्फॉर्मेशन गॅदरिंग मध्ये बघितलं की आपण गुगल सर्चचा कशा प्रकारे यूज करू शकतो. सो आता आपण नेक्स्ट स्टेप काय आहे, आता गुगल वरून भेटलेली इन्फॉर्मेशन आणखी डेटा मला घ्यायचा आहे, तो कशा प्रकारे काढू शकतो. फर्स्ट आहे सोशल मीडिया, सेकंड आहे आपली सोशल मीडिया. Reveals the personal or company details shared online, helping us to understand employees, technologies, location, possible weakness. म्हणजे माझा टार्गेट जर एक कंपनी असेल, ठीक आहे, कंपनीची खूप जास्त इन्फॉर्मेशन त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्याला भेटू शकते. तिथे लोक तिथे किती काम करतात, तिथले आतमधील इन्फ्रास्ट्रक्चर, या वेगवेगळ्या गोष्टी आपण कंपनीबद्दल त्यांच्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर काढू शकतो. एखाद्या कंपनीचं आय कार्ड कसं प्रकारे दिसत असते, या वेगवेगळ्या गोष्टी आपण सोशल मीडियावर काढू शकतो. देन आपल्याला इन्फॉर्मेशन भेटली तर फोटोचा मेटा डेटा. समजा तुम्हाला फोटो जर भेटले कोणाच्या मोबाईलमध्ये, त्या फोटोमध्ये पण मेटा डेटा असतो. तो कुठे क्लिक केलेला आहे, त्याचे लोकेशन, आपले गुगल फोटोजमध्ये पण खूप सारी इन्फॉर्मेशन आपल्याला भेटते. त्यांना आपल्या आयफोनमध्ये तिथे एक फीचर असतो, त्यांच्या मेटा डेटामध्ये तुम्हाला त्यांची एक्झॅक्ट लोकेशन सुद्धा भेटते, कुठे ते क्लिक केला गेला फोटो, टायमिंग, आणि देन अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला भेटतात. एम्प्लॉईज डिटेल तुम्हाला सोशल मीडियावर पण भेटेल. कंपनी पॉलिसीज अँड पोस्टेड ऑनलाईन. कंपनी पॉलिसीज, हे बघा कंपनी पॉलिसीज आपल्याला चेक करायचं असेल तर आता कंपनी पॉलिसीज हा शब्द यूज करायचा आणि इनसाइट जे आता आपण गुगल डॉकिंग यूज केले तिथे ना साईट मध्ये त्या कंपनीचं नाव देऊ शकतो आणि कंपनी पॉलिसीज, तर आपल्याला तो पेज भेटून जाऊ शकतो जर तो अवेलेबल असेल तर. अशा प्रकारे तुम्ही गुगल डॉकिंगचा यूज करून खूप जास्त इन्फॉर्मेशन काढू शकता. त्यांचे गेटअप पेजेस किंवा गेटलॅब पेजेस तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता त्यांची इन्फॉर्मेशन. सो अशा प्रकारे आपण सोशल मीडियावरून इन्फॉर्मेशन काढू शकतो त्यांच्या टार्गेट बद्दल. पण याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकलची गरज नाही, कारण की आपण रोज सोशल मीडिया यूज करतो. फक्त सोशल मीडिया यूज करत असताना तुम्हाला एका इथिकल हॅकरच्या पर्स्पेक्टिव्हने ते बघावं लागेल. नॉर्मली आपण युजर जेव्हा यूज करतो सोशल मीडिया त्यावेळी आपण जस्ट नॉर्मल यूज करतो त्याला, आपल्याला फक्त बघायचं असते. बट ॲज अ इथिकल हॅकर तुम्ही जेव्हा बघता मला ते इन्फॉर्मेशन कशा प्रकारे युजफुल पडेल फ्युचरमध्ये, अशा पर्स्पेक्टिव्हने तुम्ही बघा त्या गोष्टीला जेव्हा तुम्ही इन्फॉर्मेशन काढत असता एखाद्या सिस्टम बद्दल, एखाद्या वेबसाईट बद्दल किंवा एखाद्या टार्गेट बद्दल. ठीक आहे. आता हे पॅसिव्ह इन्फॉर्मेशन गॅदरिंग टूल्स provides domain ownership and registration details, helping identifying the organization behind a website and its infrastructure. ठीक आहे. एक वेबसाईट आहे समजा example.com. त्या example.com जे आहे डोमेन, त्याला डोमेन म्हणतात. example.com हे आहे आपलं डोमेन. डोमेन रजिस्ट्रेशन कधी रजिस्टर झालंय म्हणजे ती कंपनी कधी वेबसाईट स्टार्ट केली असेल किंवा रजिस्टर कधी केली असेल ते, नंतर त्या रजिस्टरचा ओनर कोण आहे, त्या सर्व्हरची इन्फॉर्मेशन, ते वेबसाईट कुठे आहे, सर्व्हर कुठे आहे, या इन्फॉर्मेशन आपल्याला हुईज लुकअप मधून भेटून शकते. म्हणजे समजा example.com आहे, त्याचा
त्याचा ओनर कोण आहे, ओनरनी रजिस्ट्रेशन करत असताना कोणकोणती इन्फॉर्मेशन टाकली असेल, ती जर पब्लिकली अवेलेबल असेल, तर आपल्याला ते भेटून जाऊ शकते. सर्व्हर इन्फॉर्मेशन भेटेल. त्याच्यासाठी आपण यूज काय करू शकतो? त्याच्यासाठी मी इथे काही 3 टूल्स लिहिलेले आहे. त्याच्यात एम-एक्स टूलबॉक्स, आता आपण प्रॅक्टिकल बघून दाखवतो तुम्हाला. एम-एक्स टूलबॉक्स म्हणून आहे. त्याचा मध्ये तुम्हाला खूप सारे टूल्स इनबिल्ट भेटतात. तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही तिथे चूज करू शकता. आता समजा मी Google.comला इन्फॉर्मेशन काढतो. Google.comची इन्फॉर्मेशन काढण्याचा ट्राय करतो. आता मी तुम्हाला एकदा प्रॅक्टिकल करून दाखवतो. त्याच्यासाठी मी नॉर्मल इथे जाणार माझ्या ब्राउझरवरती. मी आलो माझ्या ब्राउझरवरती. मी इथे एम-एक्स टूलबॉक्स म्हणून सर्च करतो. एम-एक्स टूलबॉक्स. ओके. आता या एम-एक्स टूलबॉक्स या वेबसाईटवरती मला वेगवेगळे माझ्याकडे ऑप्शन्स असतील, की मी याच्यापैकी एक चूज करणार. तर मी इथे Google.com टाकलं आणि देन एम-एक्स लुकअप केलं. ठीक आहे. इथे मेल एक्सचेंज. ठीक आहे. इथे एम-एक्स आलो मी. इथे न चूज करता मी आता काय करणार, इथे मला चेक काय करायचं होतं DNS बद्दल. DNS लुकअप इथे ऑप्शन येते आपल्याला. इथे तुम्ही जर ड्रॉप डाउन केलं, तर इथे मला DNS चेक करायचा आहे. DNS लुकअप बद्दल इन्फॉर्मेशन काढायची आहे आणि एंटर करायचं आहे. सो इथे आलो बघा. इथे तुम्हाला जे काही इन्फॉर्मेशन दिसणार त्यांच्या डोमेन बद्दल असणार आहे. आता समजा मी इथे Google.com टाकल्यानंतर मला Google.comची वेबसाईट ओपन झाली होती. ठीक आहे. मी तसं न करता मी इथे त्यांचा आयपी ॲड्रेस पण इथे यूज करू शकतो. हे त्यांचा आयपी ॲड्रेस आहे इथे. हे बघा, सेम वेबसाईट ओपन झाली आहे. जस्ट बिकॉज जी डोमेन असते म्हणजे हा Google.com असते, तो ॲक्चुअली एका आयपी ॲड्रेस सोबत मॅप केलेला असतो. आपल्याला समजण्यासाठी आपण इथे Google.com टाकतो, पण कॉम्प्युटर किंवा इंटरनेट आयपी ॲड्रेसवर वर्क करत असते. तर या डोमेनची आयपी ॲड्रेस आपण इथे टाकली. हे आयपी ॲड्रेस आहे त्याचं. तुम्ही हे टाकल्यानंतर हे बघा, तीच वेबसाईट ओपन होणार अशा प्रकारे. देन तुम्ही इथे जर खाली बघू शकत असाल, तर आणखी काही इन्फॉर्मेशन इथे दिलेली असेल. DNS डम्पस्टर नावाची एक वेबसाईट आहे. DNS डम्पस्टर. ओके. ही वेबसाईटचा पण तुम्ही यूज करू शकता इन्फॉर्मेशन काढण्यासाठी, जसं की आता मी ते Google.com टाकलं. स्टार्ट टेस्ट जर केलं. Google.com वर तुम्ही टेस्ट करू शकता. Google.com बद्दल इन्फॉर्मेशन काढू शकता. तर अशा प्रकारे Google.comच्या खूप जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला जशा प्रकारे हेल्पफुल लागत असते. तर आता US बेस आहे जे होस्टिंग वगैरे, तर आपल्याला इथे रेकॉर्ड भेटल्या. सेम तशा प्रकारे एम-एक्स लुकअपला पण तुम्ही चेक करू शकता, जिथे आणखी आपल्याला इन्फॉर्मेशन भेटतील. ओके. तर या काही गोष्टी होत्या. ह्या स्टोर तुम्हाला दाखवायचे होते DNS इन्फॉर्मेशनसाठी. म्हणजे जे डोमेन असेल, जसं Google.com होतं, त्या Google.comचे डोमेन कोणी रजिस्टर केलेलं आहे, ते कंपनी कुठे आहे किंवा त्या कंपनीबद्दलचे डिटेल्स आपण तिथे बघू शकतो. तर तुम्हाला एम-एक्स टूलबॉक्स आणि DNS डंपर या टूल्सपासून तुम्हाला भेटून जाईल. हे झाली आपली पॅसिव्ह इन्फॉर्मेशन गॅदरिंग. अँड देन आता ईमेल आणि डेटा ब्रीचेस बद्दल चेक करायचं. समजा मला एका कंपनीबद्दल किंवा कंपनीचे जे एम्प्लॉईज आहेत त्यांची ईमेल आयडीज मला पाहिजे. तर मी ते कसं करू शकतो? त्याच्यासाठी काही टूल्स आहे का? हो, आहे. तर आपण ते बघणार आहोत. पण त्याच्यासाठी तुम्हाला लॉग इन करावं लागेल कंपनीच्या आयडीवरून किंवा तुमच्या प्रोफेशनल आयडीवरून. Gmail वगैरे तिथे चालत नाही. अ, तर आपण तिथे बघू शकतो आणि त्याच्यानंतर हॅव आय बीन फाउंड म्हणून एक वेबसाईट आहे, जिथे तुम्ही चेक करू शकता तुमची जे ईमेल असेल, तुमचं जे ईमेल असेल ते कुठेतरी लीक झालंय का? त्या गोष्टी तुम्ही चेक करू शकता. आणि त्याच्यानंतर ईमेल पम्युलेटर. पम्युलेटरमध्ये काय असते, की तुम्ही तुमचं युजर नाव, तुमचं नाव आणि तुमचं सरनेम जर टाकले, तर तुम्हाला ते एक लिस्ट तयार करून देणार ईमेल्सची. जेणेकरून तुम्ही ब्रूट फोर्स अटॅक करत असताना तुम्ही ते यूज करू शकता. सो हे ईमेल्स आणि डेटा ब्रीचेस तुम्ही कशाप्रकारे चेक करू शकता, एकदा दाखवतो तुम्हाला. ओके. तर आता आपण ईमेल्स बद्दल बघणार आहोत. तर ईमेल्समध्ये आपण काय-काय बघणार आहोत बघा. तर आपल्याला एखाद्या कंपनीबद्दल जे कंपनीचे ईमेल्स असतात, ते जर आपल्याला बघायचे असेल, तर हा पेड टूल आहे. पण इथे तुम्ही जाऊन चेक करू शकता. hunter.io ही वेबसाईट आहे, जिथे तुम्ही काय करू शकता, कंपनीबद्दल इन्फॉर्मेशन टाकू शकता. जसं बघा, इथे रिचर्ड हेनरीचं त्यांनी टाकले, तर त्यांनी त्या कंपनीचे जे काही एम्प्लॉईज असतील, त्यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला काढून दिली. त्याच्यासाठी तुम्हाला इथे लॉग इन करावं लागेल. सध्या माझ्याकडे तो अकाउंट एक्झिस्ट नाही करत. सर तुम्ही काय करू शकता, तुमच्याकडे जर कंपनीची ईमेल आयडी असेल, तर तुम्ही तिथे टाकू शकता. इथे तुम्हाला कंपनीचं ईमेल आयडी पाहिजे. तर हे जर टाकल्यानंतर तुम्हाला इंटरफेस दिसणार. तिथे तुम्ही कंपनीला सिलेक्ट करू शकता आणि तुम्हाला तशा प्रकारचे त्यांचे ईमेल्स तिथे भेटतील. हा पेड टूल आहे. पण यामध्ये तुम्हाला ॲक्युरेट इन्फॉर्मेशन भेटेल. म्हणजे प्राइसिंग वगैरे
थोडीशी आहे, म्हणजे तुम्हाला काही लोकांची इन्फॉर्मेशन भेटू शकेल. बट फाउंडर असेल, तिथे सीईओ असेल, मॅनेजमेंट असेल, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आपला सीईओ, त्यांचे पण इथे कॉन्टॅक्ट डिटेल तुम्हाला भेटून जाईल एखाद्या कंपनीचे. सो hunter.io ही वेबसाईट तुम्ही चेकआउट करू शकता एखाद्या कंपनीबद्दल ईमेल किंवा एक्स्ट्रॅक्ट करायची असेल तर. 50 क्रेडिट्स पर मंथ, बेसिक डिस्कव्हरी, बिझनेस टू बिझनेस, डेटा बेस फिल्टर्स, connect one email account, then 50 recipient per campaign, अनलिमिटेड टीम मेंबर्स, रेग्युलर सपोर्ट. ह्या गोष्टी तुम्ही फ्रीवाल्या ट्राय करू शकता. जर तुमच्याकडे कंपनीची ईमेल स्टार्ट असेल, तर त्याच्यावर तुम्ही लॉग इन करून हे ट्राय करू शकता. अँड देन आपल्याकडे नेक्स्ट होता एक वेबसाईट आहे तिथे. ऑन म्हणून एक वेबसाईट आहे, जिथे तुम्ही चेक करू शकता तुमची ईमेल आयडी कुठे डेटा लीक झालाय का. सध्या मी माझं ईमेल आयडी टाकून बघतो, तर माझी ईमेल आयडी एका ठिकाणी लीक झालेली आहे. मी काही ठिकाणी रजिस्टर केलं होतं, तर त्या कंपनीमधून डेटा लीक झाला. तर ते तुम्ही इथे चेक करू शकता. बघा 3 डेटा ब्रेचेस भेटताय. कोणकोणत्या वेबसाईट आहे इथे. तर हे बघा, पोर्ट कंपनीमध्ये मी एकदा रजिस्टर केलं होतं 2024 मध्ये. तर हां, इंडियन ऑडिओ व्हेरिएबल ते काही ठिकाणी आहे. तर त्याच्यानंतर मी पासवर्ड रिकव्हर करून घेतली. समजा माझे ईमेल आयडी लिंक झाले कुठे, डेटा ब्रीचेसमध्ये. तर तुम्ही चेक करू शकता तुमच्या वेबसाईट तुमचा डेटा कुठे-कुठे लीक झाला आहे का? तर तुम्ही हे पण चेक करू शकता. Googleचा एक डार्क वेब डार्क वेबचं एक फीचर आहे Googleमध्ये. तुमच्या Google डार्क वेब स्कॅन म्हणून एक आहे. जिथे तुम्ही तुमचे ईमेल आयडी चेक करू शकता. Google डार्क वेब रिपोर्टचं एक फीचर आहे, जिथे तुम्ही तुमचा ईमेल आयडी टाकू शकता. तुमचा अवेलेबल डेटा तिथे दाखवला जाईल डार्क वेबवरती. सो हां, त्या काही गोष्टी आहेत तुम्ही ट्राय करू शकता इथे. आता आपण ईमेल आयडी पर्यंत बघितलंय. सो आता आपण बघूया नेक्स्ट टॉपिक आहे आपला सबडोमेन इनग्रेशन. ठीक आहे. सबडोमेन इनग्रेशन इथे काय करतो आपण, आपलं जो टार्गेट असेल, समजा माझं टार्गेट एक वेबसाईट असेल, ठीक आहे. त्या वेबसाईटमध्ये आणखी कोणकोणत्या सबडोमेन्स आहे त्याच्यात डायरेक्टरीज आहे. समजा आता google.com आहे, पण ते google.com न करता movies.com, त्यांचे जे काही आणखी डोमेन्स असतात ते आपल्याला फाइंड आउट करतो इथे. ठीक आहे. मी तुम्हाला एक टूल इथे दाखवतो. सबलिस्टर जो टूल आहे, जो आपल्या लिनक्समध्ये इन्स्टॉल असतो, तो मी तुम्हाला दाखवतो. तो कशाप्रकारे वर्क होतो. तर मी आलो इथे माझ्या. तर सबलिस्टर आपल्याकडे टूल असतो, त्याला तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल. मी इथे दाखवतो सबलिस्टर लिस्टर. ठीक आहे. इथे आलो मी, टाकलं. देन त्याच्यानंतर मला कोणाला टार्गेट करायचं आहे, माझं डोमेन काय आहे. डोमेन मी google.com सर्च करतोय. google.com मध्ये टाकलं आणि त्याच्यानंतर -v लिहिलं. v म्हणजे वर्बस. त्याच्यामध्ये काय होतं, आपल्याला रिझल्ट आपल्याला दिसतो आपल्या स्क्रीनवरती. आता मी ते इथे एंटर केलो बघा. एंटर केल्यानंतर मला google.comचे जे काही सबडोमेन्स असतात ते मला इथे भेटून जाऊ शकतात. इथे बघा, इथे काय कळते, कुठे-कुठे चेक करते बघा. वर्बसिटी इज अनेबल्ड विल शो द सबडोमेन्स रिझल्ट इन रिअल टाइम. रिअल टाइम मध्ये आपल्याला सबडोमेन्स दिसते. तर कुठे-कुठे सर्च करता येते बघा. याहू, गुगल, देन बिंग, आस्क, नेटक्राफ्ट, डीएनएस डम्स्टर, व्हायरस टोटल, याच्या वेगवेगळ्या इथे चेक करता येतं बघा. मला इथे वेबसाईटवर भेटतंय माझ्या सबडोमेन्स. हे बघा, इथे google.com आहे. आपलं मेन google.com इथे होतं. तर त्याच्या आधी काय काय अकाउंट होते बघा. accounts.google.com, hosted ID google.com, AdWords google.com, wi-fi.google.com, ह्या सगळ्या आहेत सबडोमेन्स. यांना पण आपण टार्गेट करू शकतो. जर आपलं टार्गेट google.com असेल, तर google.com खूप मोठी वेबसाईट आहे, जिथे त्यांचे सबडोमेन्स खूप जास्त आहे. तर तुम्हाला पाहिजे त्या सबडोमेनला तुम्ही टार्गेट करू शकता. बट इट इज नॉट लिगल. जर त्यांनी तुम्हाला परमिशन दिली असेल तरच तुम्ही त्यांना टार्गेट करू शकता. फक्त हे आपण इन्फॉर्मेशन गॅदर करतोय, पब्लिकली अवेलेबल जे सोर्सेस आहेत तिथून. सो तुम्ही हे गोष्टी बघू शकता. आपण बघितले सबडोमेन इन्युमरेट करून बघितलं आपण सबलिस्टर टूल्स पासून. cert.sh, DNS डम्स्टर या काही वेबसाईट आहेत, तिथे पण तुम्ही बघू शकता. तर हां, आपलं सबडोमेन फाइंडिंगचं मेन मोटिव्ह हाच आहे, की जो आपला टार्गेट असेल त्याचे आणखी कोणकोणते पेजेस अवेलेबल आहे किंवा कोणकोणत्या सब डायरेक्टरीज आहेत. तर आपण बघितले. तर आपल्याला google.comच्या खूप जास्त भेटल्या. तो जवळपास 40-50 असतील किंवा हजारोमध्ये पण जाऊ शकतील. सो ते डिपेंड करते त्या कंपनीच्या साईजवरती. आता google.comच्या किती साऱ्या असतील तर ते सांगता नाही येणार आपल्याला. तर google.comचे खूप जास्त सबडोमेन्स मला इथे फाइंड आउट झालेले आहे. तर पाहिजे ते आपण इथे टार्गेट करू शकतो, जर आपल्याला आपल्या स्कोपमध्ये जर असेल त्या गोष्टी. अँड देन आता नेक्स्ट टॉपिक आहे आपलं
ऍक्टिव्ह इन्फॉर्मेशन गॅदरिंगच्या काही टूल्स आहेत, जसे की आता पॅसिव्ह इन्फॉर्मेशन गॅदरिंग बघितले. तर पॅसिव्ह इन्फॉर्मेशन गॅदरिंग मध्ये आपण काय बघितले, गुगल डॉट कॉम बघितले, राईट. त्याच्यानंतर आपण पब्लिकली अवेलेबल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, तिथून आपण डेटा एक्सट्रॅक्ट करण्याचं बघितले. आणि त्याच्यानंतर आपण बघितले हंटर डॉट आय ला बघितले, जिथे आपण कंपनीबद्दलचे ईमेल डिटेल्स किंवा कंपनीचे जे फाउंडर्स असतील, मॅनेजमेंट असतील, त्यांच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन काढू शकतो. अँड देन आपण ईमेल डेटा ब्रीचेस पण ते पण चेक केले, ठीक आहे. आणि आता आपण सबडोमेन्स पण बघितले. सबडोमेनमध्ये आपण आपले टार्गेट जो असेल त्यांची सब डायरेक्टरीज, त्यांचे आणखी कोणकोणते गोष्टी आहेत किंवा वेबसाईट्स आहेत, आपण त्या पण ते चेक केल्या. त्यांना कसं फाइंड आउट करायचं ते पण आपण बघितले इथे. सो आता आपण आलोय ऍक्टिव्ह इन्फॉर्मेशन गॅदरिंगमध्ये. आतापर्यंत ते पॅसिव्ह होतं, म्हणजे जिथे तुम्ही डिटेक्ट नाही होऊ शकत होते, म्हणजे जिथं डिटेक्ट करण्याची क्षमता किंवा पॉसिबिलिटीज खूप कमी होत्या. आणि इथे आता ऍक्टिव्ह इन्फॉर्मेशन गॅदरिंगमध्ये चान्सेस जास्त असतील, कारण की याच्यामध्ये आपण ऍक्युरेट डेटा घेतोय. कंपनीबद्दल आपण ऍक्युरेट डेटा घेतोय. सो हे आहे ऍक्टिव्ह इन्फॉर्मेशन गॅदरिंग. त्याच्यासाठी कोणकोणत्या टूल्स यूज केल्या जातात? त्याच्यासाठी बघा, एनमॅप, नेटकॅट, व्हॉटवेब, वेबलायझर, बस्टर, डायरेक्टली बस्टर म्हणतात त्याला. त्याच्यानंतर गो बस्टर, त्याचे शोडन. तर काही वेबसाईट आहे जिथे आपण यूज करू शकतो, किंवा ह्या टूल्स आहेत. त्याच्यामध्ये 2-3 वेबसाईट आहेत. त्याच्यानंतर बाकीचे लिनक्सच्या, आपल्या कार्ल लिनक्सच्या टूल्स आहेत. तर तुम्हाला एक एक टूल्स आता एक्सप्लेन करणार आहोत. तो कशा प्रकारे कंपनीबद्दल डेटा गॅदर करत असते, तर ते आपण बघणार आहोत आता. ओके. फर्स्ट आहे एनमॅप. एनमॅपला आपण म्हणतो नेटवर्क मॅपर म्हणतो, बेसिक्स. हा खूप ॲडव्हान्स टूल आहे. जर कोणाला जर हॅकिंगमध्ये खूप जास्तच इंटरेस्ट असेल, त्यांनी एनमॅप जर टूल जरी कव्हर केला, तर त्याला खूप काही इन्फॉर्मेशन भेटू शकेल. दिस इज द ओनली टूल दॅट कॅन गिव्ह यू मोर अँड मोर डेटा अबाउट द टार्गेट. तर मी तुम्हाला याचे बेसिक यूज दाखवतो, एनमॅपला कसं प्रकारे यूज करायचं. तो पोर्ट स्कॅनिंग करता, सर्व्हिस इनिमिटेशन, ओएस डिटेक्शन. एनमॅपचा यूज करून आपण एखाद्या सिस्टममध्ये ओपन असणारे पोर्ट्स, तुम्हाला कम्प्युटर नेटवर्किंग शिकवत होतो. आपलं कम्प्युटर फंडामेंटल ज्यावेळी आपण स्टार्ट केलं होतं, तेव्हा तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं, की हॅकिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन पाहिजे असते. त्याच्यासाठी मी कम्प्युटर नेटवर्किंगचं सेशन घेतलं होतं. त्या सेशनमध्ये आपण पोर्ट्स बद्दल डिस्कस केले. पोर्ट्समध्ये काय असते, की सिस्टम असतो. त्या सिस्टममध्ये आपल्याला एंटर करण्यासाठी पोर्ट्सची गरज असते, ठीक आहे. ते पोर्ट्स ओपन असतात, क्लोज असतात, काही फिल्टर्स असतात. ते आपल्याला डिटेक्ट करण्यासाठी आपण एनमॅपचा यूज करतो. समजा माझ्याकडे आता विंडोज 11 आहे. तर विंडोज 11 मध्ये कोणकोणते पोर्ट्स ओपन आहे माझ्या सिस्टमला, माझ्या लॅपटॉपमध्ये, ते पोर्ट्स मला डिटेक्ट करण्यासाठी मी एनमॅपचा यूज करणार. सर्व्हिसेस कोणते रन होत आहे त्या पोर्ट्सवरती, ऑपरेटिंग सिस्टम कोणता आहे तिथं, या सगळ्या गोष्टी मला डिटेक्ट करायचं आहे किंवा फाइंड आउट करायचं आहे, याच्यासाठी मी एनमॅपचा यूज करणार, ठीक आहे. एनमॅप मध्ये आपल्याला कमांड्स टाकावं लागतात. हा माझ्या तुम्ही वेबसाईटवर जाऊन हे डाउनलोड पण करू शकता एनमॅपच्या. बट मी हा माझ्या कार्लिनक्सच्या सिस्टममध्ये रन करून दाखवतो तुम्हाला आता. आलोय ओके. मी आलोय माझ्या इथे. हे बघा, आपल्या डीएनएस चे आपले हे आहे, सबडोमेन्स आहेत, आपण जे सर्च केले ते. आता बघूया आपण एनमॅपचा यूज करू. एनमॅप मी टाकलो इथे. एनमॅप माझा टूल आहे. त्याच्यानंतर मला काय हवंय इथे, ठीक आहे. मला हवंय माझं, मी आता Google.com ला टार्गेट करतो, ठीक आहे. तुम्ही Google.com ला टार्गेट न करता तुम्ही दुसऱ्यांना कोणाला टार्गेट करू शकता. मी इथे टाकतोय -s, ओके, व्ही, अँड देन माझ्या टार्गेटचं नाव. मी आता टार्गेट काय घेणार आहोत, Google.com घेणार आहोत. तर Google.com ते टाकलं मी टार्गेट, ओके. आता हा काय करतोय, एनमॅप माझा टूल जो आहे तो Google.com ला जाऊन स्कॅन करतोय. स्कॅन केल्यानंतर मला तो रिझल्ट दाखवणार, त्याच्यामध्ये त्याने काय काय फाइंड आउट केलंय, त्या गोष्टी मला भेटणार इथे. एनमॅपला थोडा वेळ लागत असेल, ते स्टेल्थी व्हर्जन वर्बो स्कॅन आहे इथे. इथे तुम्ही Google.comच्या ऐवजी तुम्ही कोणाचा आयपी ॲड्रेस पण टाकू शकता. तुमच्या राउटरचा आयपी ॲड्रेस टाकू शकता. राउटरमध्ये कोणकोणत्या सर्व्हिसेस रन आहे, ते इन्फॉर्मेशन पण तुम्ही इथे टाकू शकता. अँड देन तुम्ही एक लिस्ट पण टाकू शकता. सो याच्यामध्ये तुम्हाला ते इन्फॉर्मेशन भेटून जाईल. मला खूप वेळ लागतंय ॲक्चुअली. येस. Google.com मध्ये कोणकोणते पोर्ट्स ओपन आहे. मोस्ट ऑफ द तिथं पोर्ट नंबर 80 ओपन असायलाच हवंय, कारण की आपण त्यांची वेबसाईट एक्सेस करू शकतोय, जस्ट बिकॉज त्यांच्याकडे पोर्ट नंबर 80 ओपन आहे. तो 443 पोर्ट ओपन असेल तिथे, कारण की वेबसाईट सिक्युअर जे असते, HTTPS जो असतो, तो त्यांच्या Google.comच्या 443च्या पोर्ट नंबरवर ओपन असेल तो. मला वेळ लागतो, त्याला जवळपास 1 मिनिटाचा वेळ लागते. सो तुम्ही इथे बघू शकता की तो आपला स्कॅन केला इथे, ओके. स्कॅन केल्यानंतर तुम्हाला तो
दाखवते बघा. इथे तुम्ही बघू शकता. ॲज ॲज आय सेड गाईज, इथे पोर्ट नंबर 80 आणि 443 ओपन आहे. कारण की जे वेबसाईट आहे ते मोस्ट ऑफ द 80 आणि 443 पोर्ट्सवर ओपन होतात. बाकीच्या सगळ्या पोर्ट्स त्यांनी बंद करून टाकल्या. Google.com जी वेबसाईट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं जे नॉर्मली असं 65,535 पोर्ट्स असतात. तर त्याच्यामध्ये सगळ्या त्यांनी पोर्ट्स बंद केल्या आणि त्यांनी फक्त पोर्ट नंबर 80 आणि पोर्ट नंबर 443 ओपन करून ठेवलेले आहे. तो तुम्ही इथे चेक करू शकता. आता मी जेव्हा स्कॅन केलंय ते मोस्ट ऑफ द टॉप 1000 पोस्टला त्यांनी स्कॅन केलं असेल. पूर्ण पोस्टला त्यांनी स्कॅन केलं नसेल. सो तुम्हाला तिथे पोस्टची काय म्हणतात ते त्यांना पोर्ट्सचं तुम्ही रेंज पण देऊ शकता. जिथे तुम्ही सगळ्या पोर्ट्सला स्कॅन करायचा आहे का? आता आय गेस त्यांनी 1000 पोर्ट्स स्कॅन केले असेल फर्स्ट 1000 पोर्ट्स. पण तुम्ही तिथे सांगू शकता की तुम्ही तुम्ही पूर्ण त्यांची रेंज सांगू शकता. सो Nmapचे बेसिक इथे इथे जाऊन तुम्ही सर्च करू शकता Nmap. इथे तुम्ही बघू शकता बघा. आता यूज केलेली कमांड कोणती आहे इथे? ओके. Nmap इथे बघा. होस्ट डिस्कव्हरी. एखाद्या कंपनीबद्दल, एखाद्या याच्याबद्दल तुम्हाला पाहिजे ती इन्फॉर्मेशन इथे भेटून जाईल. हा खूप मोठा ॲडव्हान्स टूल आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट इथे एक्सप्लेन करणं किंवा ट्राय करणं टाईम कन्झ्युमिंग आहे सध्या. त्याच्यामुळे मी काय करतोय, तुम्हाला OS समजा डिटेक्ट करायचं असेल, तर तुम्ही ते /o नावाचं हे टाकू शकता. एखादी वेबसाईट असेल, त्या वेबसाईटचं आयपी ॲड्रेस भेटलं, त्या आयपी ॲड्रेस त्या आपण मोस्ट ऑफ द लिनक्स सिस्टम असेल तिथे, जसं की आता बघा. Nmap बद्दल तुम्हाला काढायचं असेल, हा आपल्याला एक आयपी ॲड्रेसचा रेंज दिलेला आहे. म्हणजे या आयपी ॲड्रेस पासून तर त्यांची एक रेंज दिलेली आहे इथे. अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही तिथे ट्राय करू शकता. तुमच्याकडे पर्सनल राउटर असेल, तर त्या राउटरवर तुम्ही हे परफॉर्म करू शकता. पण तुम्हाला एखाद्या नेटवर्कमध्ये तुम्हाला यावं लागेल तिथे. ओके. तर आता आहे नेटकॅट, टेलनेट आणि व्हॉट्सॲप. बॅनर ग्रॅबिंग म्हणजे तुमच्या ऑपरेटिंग सिस्टम किंवा तुमचे जे व्हर्जन्स असतील, सॉफ्टवेअरचे व्हर्जन्स असतील, ते सगळं आपण इथे डिटेक्ट करू शकतो. आता मी लास्ट टाईम काय बघितलं आपण, इथे तुम्ही एखाद्या सिस्टममध्ये कोणकोणत्या सर्व्हिसेस रन होत आहेत, तिथे कोणकोणते पोर्ट्स ओपन होत आहे, हे तुम्हाला भेटून जाईल इथे आपल्या Nmap मधून. बट आणखीन इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटून जाईल बॅनर ग्रॅबिंग वरून. समजा व्हॉट्सॲप नावाचा टूल आहे, ठीक आहे. या व्हॉट्सॲप नावाच्या टूल पासून मी तुम्हाला इन्फॉर्मेशन काढून दाखवतो. आपण Google.comचाच यूज करूया आता सध्या. ओके. मी इथे आलो. माझ्या लिनक्सवरती आलो आणि इथे टाकलं व्हॉटवेब. ठीक आहे. व्हॉटवेब आलो. तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये काय-काय ऑप्शन्स आपल्याला देतात. ठीक आहे. इथे आलो मी. तुम्ही काय करू शकता, परफॉर्मन्स अँड स्टेबिलिटीसाठी इथे टूल्स आहे. हेल्पसाठी इथे /h टूल्स आहे अँड देन वर्बल्स म्हणजे तुम्हाला ते आउटपुट दिसेल, जे काही त्याचं आउटपुट असेल रिअल टाईममध्ये दिसणार. प्रॉक्सीज तुम्ही यूज करू शकता इथे डिटेक्शन नाही झालं पाहिजे त्याच्यासाठी. अँड देन स्टेल्थी स्कॅन, अग्रेसिव्ह अँड हेवी. ठीक आहे. या काही लेवल आहे. बाय डिफॉल्ट आपण ए यूज करणार आहोत लेवल त्यांच्या. अँड देन या इनपुट फाईल पण तुम्ही देऊ शकता. पण मी काय करणार आहोत, मी तर डायरेक्ट इथे वेब त्याच्यानंतर मला त्याच्याबद्दल Google.com बद्दल टेस्टिंग बोथ HTTP आणि HTTPS. आता मी वेब काय करणार आहे, Google.comला जाणार आहे. तिथे कोणकोणत्या सर्व्हिसेस रन होत आहेत, कोणत्या प्रकारच्या ऑल सर्व्हिसेस रन झाल्या, त्यांचे व्हर्जन्स काय आहे आपल्याला इथे भेटणार आता. पण ही इन्फॉर्मेशन आपल्याला गरजेची असणार याची पॉसिबिलिटी खूप कमी असते. कारण की Google खूप जास्त सिक्युअर बनवून ठेवलं असेल त्यांच्या पूर्ण सिस्टमला. तर आपण डिटेक्ट करून काही फायदा नाही त्यांचा. तर बघा इथे आलोय मी. वेब रिपोर्ट्स स्टेटस काय 301 मोड परमनंटली. आयपी ॲड्रेस त्याचा भेटला. कंट्री काय युनायटेड स्टेट्स आहे. इथे बघा समरीमध्ये काय भेटतं, HTTP सर्व्हर्स, GWS गुगल वेब सर्व्हर असेल मोस्ट ऑफ द टाइम. रिडायरेक्ट लोकेशन कुठे रिलोकेट करते, त्याला Google.com वरती रिलोकेट करते. म्हणजे Google.com सर्च केलं तर ते आपल्याला इथे रिडायरेक्ट करते. ठीक आहे. Google.com वरती. आणि मग हेडर्स, ठीक आहे. एक्सप्लेन टाकलं त्यांनी इथे. HTTP सर्व्हर्स, त्या सर्व्हर बद्दल इन्फॉर्मेशन टाकलं. सर्व्हर कोणता आहे, गुगल वेब सर्व्हर आहे इथे. HTTP सर्व्हर हेडर्स स्ट्रिंग त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन भेटते. HTTP सर्व्हर काय आहे, त्याच्यानंतर रिडायरेक्ट लोकेशन काय आहे. HTTP सर्व्हर स्ट्रिंग लोकेशन युज्ड विथ HTTP स्टेटस 301 अँड 302. ठीक आहे. तुम्हाला आणखी खूप जास्त इन्फॉर्मेशन भेटते इथे. स्क्रिप्ट्स कोणत्या रन होत आहे, वेब रिपोर्ट, देन गुगल. ठीक आहे. म्हणजे कुठे रिडायरेक्ट केलं ते भेटते इथे. हे बघा HTMLचा व्हर्जन कोणता आहे, HTML5 व्हर्जन यूज केलं इथे. ठीक आहे. cookies, HTTP server, HTTP only scripts. ठीक आहे. This plugin detect the instance scripts, HTML elements and return the script language. Okay. And then खाली जर तुम्ही बघत असाल तर आणखी पण इथे इन्फॉर्मेशन भेटते.
पण याच्यामध्ये चेक करावं लागेल, की आपल्याला माझ्या माझ्या गरजेची कोणती गोष्ट आहे. तर इथे आपण गोष्टी अशा प्रकारे इन्फॉर्मेशन काढू शकतो. अँड देन इथे आल्यानंतर तुम्ही बाकीच्या वेबसाईट पण तुम्ही चेक करू शकता नेटकॅटवर आणि व्हॉट्सॲपवरती. पण बॅनर रॅपिंग आपण इथे केलेलं आहे. आणि वेब ॲप्लिकेशन रिकॉन्स म्हणजे एखाद्या वेबसाईटबद्दल तुम्हाला दाखवतं व्हॉट्सॲप म्हणून होतं. तशा प्रकारे बर्बस्यूट नावाचं पण एक एक टूल आहे आपल्या कार लिनक्समध्ये, जिथे आपण एखाद्या सिस्टमचा आपण कोड तिथे चेक करू शकतो. फ्रंट एंडमधून बॅक एंडला रिक्वेस्ट कशा प्रकारे चाललाय. देन त्या रिक्वेस्टमध्ये तुम्ही चेंज पण करू शकता. जे काही वेब ॲप्लिकेशन टेस्टिंग असते ना, ते मोस्ट ऑफ द बर्बस्यूटमध्ये आणि एनमॅपमध्ये परफॉर्म केली जाते. एनमॅपमध्ये आपण तिथे फाइंड आउट करतो त्यांच्या पोर्ट्सबद्दल या गोष्टी सगळ्या माहीत करून घेतो. त्याच्यानंतर WhatsAppमध्ये आपल्याला माहिती होते त्यांच्या व्हर्जन्स कोणते आहे आणि वेपलायझर म्हणून हे आहे. तुम्हाला वेबसाईट दाखवतो तिथे. तिथे इथे आलो मी वेपलायझर. हे बघा, इथे आलो. इथे तुम्ही त्या वेबसाईटबद्दलच्या टेक्नॉलॉजी तुम्ही इथे चेक करू शकता. तर माझ्याकडे आय गेस तो आहे इन्स्टॉल्ड. हां, हा बघा वेपलायझर म्हणून मी क्रोम एक्सटेन्शन इथे टाकलेलं आपल्या क्रोम एक्सटेन्शन टाकलेलं आहे. आता मी कोणत्या वेबसाईटवर गेलो समजा आता ही हंटर वेबसाईट आहे, ठीक आहे. hunter.io आपण चेक केली. तर इथे तुम्ही चेक करू शकता यांनी काय-काय डिटेक्ट केलंय. तर ही hunter.io जी वेबसाईट आहे त्यांनी कोणकोणत्या टेक्नॉलॉजी यूज केलेल्या आहे. एनालिटिक्स कोणकोणत्या यूज केला. Facebook एनालिटिक्स, Google एनालिटिक्स आणि त्यांनी CDN कोणत्या यूज केलेलं आहे. त्यांनी Cloudflareचं CDN यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर जावास्क्रिप्ट फ्रेमवर्क, React त्यांनी Reactचं यूज केलेलं आहे. देन SST क्लाउड टर्नस्टाईल, देन फॉन्ट्स कोणते यूज केले, फॉन्ट ऑसमचा यूज केलेला आहे त्यांनी. वेब फ्रेमवर्क, वेबसाईट बॅकएंडमध्ये काय यूज करते, रुबी ऑन रेल्स यूज करते, ठीक आहे. एवढी आपल्याला क्रुशियल इन्फॉर्मेशन भेटते इथे वेबलायझरमध्ये. आणि देन प्रोग्रामिंग लँग्वेज कोणत्या रुबी या लँग्वेजमध्ये यूज केलेली आहे. आणि देन फ्रेमवर्क कोणता हिरो UI, ठीक आहे. याचा यूज करून त्यांनी फ्रंट एंड बनवलेला आहे. जावास्क्रिप्ट लायब्ररी कोणत्या jQuery आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला स्ट्राईप पेमेंट सिस्टम यूज केलं आहे त्यांनी पेमेंटसाठी. तर या गोष्टी तुम्ही चेक करू शकता. आणखी मोर इन्फॉर्मेशन गेलं तर तुम्ही इथे त्यांचे सबस्क्रिप्शन घेऊ शकता. ते तुम्हाला आणखी इन्फॉर्मेशन काढून देईल इथे. सो Vaporizer खूप चांगलं टूल आहे, जिथे तुम्हाला फ्रंट एंड आणि बॅक एंड दोन्ही टेक्नॉलॉजी कोणत्या आहे, कोणकोणते व्हर्जन आहे. मला आत्ता तर आयडिया आलं, की त्यांचा बॅक एंड रुबीमध्ये लिहिलेला आहे आणि फ्रंट एंड त्यांची React JSमध्ये त्यांनी तयार केलेला आहे. सो ही खूप एक क्रिटिकल इन्फॉर्मेशन आहे आपल्यासाठी. क्रुशियल इन्फॉर्मेशन आहे ॲक्चुअली. कारण की सध्या जस्ट 3-4 दिवसा अगोदर Reactमध्ये एक व्हलनरॅबिलिटी फाइंड झाली. आता त्यांनी त्याला हे सॉर्ट केलंय. बट त्याच्यामध्ये तुम्ही सर्व्हरवरती कोड रन करू शकत होते. सो तशा काही इन्फॉर्मेशन किंवा तशा काही इन्फॉर्मेशन आपल्याला खूप साऱ्या गरजेच्या असतात, खूप गरजेच्या असतात. कारण की त्याच्यावर तुम्ही आता मला React आहे माहिती झालं, त्याच्यामुळे मी तो अटॅक परफॉर्म करू शकेन. जर याचा तो ओल्ड व्हर्जन असेल. पण तो ओल्ड व्हर्जन नसेल, तर मी तो लेटेस्ट जो बग आहे किंवा व्हलनरॅबिलिटी आहे तिथे परफॉर्म नाही करू शकणार. सो ह्या इन्फॉर्मेशनच्या बेसिसवर मी खूप काही गोष्टी अटॅक प्लॅन करू शकतो. सो ही खूप इम्पोर्टंट असते आपल्याला एखाद्या सिस्टम जर टार्गेट करायच्या आधी आपल्याला. अँड देन बगसूट हा एक मोठा टूल आहे. याच्यासाठी आपण सेपरेट सेशन ठेवू बगसूटबद्दल. कारण की हा जो आहे 60-70% तुमची वेब ॲप्लिकेशन टेस्टिंग इथेच कव्हर करू शकेल. एवढे त्याच्यामध्ये कॅपॅबिलिटीज असतात. खूप मोठा टूल आहे हा. त्याचे 2 व्हर्जन्स असतात. एक कम्युनिटी आणि एक एंटरप्राइज. तर कम्युनिटी व्हर्जनमध्ये आपण ट्राय करणार आहोत. तर याच्यासाठी एक सेपरेट सेशन ठेवणार आहोत बगसूटसाठी. तर वेब ॲप्लिकेशन टेस्टिंग आपली इथे वेब ॲप्लिकेशन रिकॉन्सन्स म्हणजे वेब ॲप्लिकेशनबद्दल आपण रिकॉन्सन्स केले म्हणजे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन काढली. टेक्नॉलॉजी डिटेक्ट केले, डायरेक्टरी डिस्कव्हरी केले, CMS म्हणजे CMS आयडेंटिफिकेशन केला, कंटेंट मॅनेजमेंट सिस्टम, ठीक आहे. ते आपण आयडेंटिफाय केली इथे. या आणि तर शोडन इंटेलिजन्स एक प्रकारची वेबसाईट आहे जिथं जिथे तुम्हाला इंटरनेटवर अवेलेबल असलेल्या गोष्टी भेटतील. जशा प्रकारे आपले Google सर्च आहे, तशा प्रकारे शोडन एक वेबसाईट आहे, जिथे तुम्हाला खूप जास्त इन्फॉर्मेशन भेटते ॲक्चुअली, ठीक आहे. तुम्हाला दाखवतो शोडन वेबसाईट. आता मी आलो माझ्या शोडनला आलोय. शोधांवरती तुम्ही कोणाचेही कॅमेरे पण ॲक्सेस करू शकता लाईव्ह. ठीक आहे. इथे समजा मी कॅमेरा जर सर्च केला आणि टाइप केलं, तर जगामध्ये आता लाईव्ह जे कॅमेरेज आहेत, त्यांना पण मी बघू शकतो. हे बघा त्यांचा IP ॲड्रेस आहे. कोरियन टेलिकॉम कोरियाचा आहे हा. अशा तुम्ही काही IP ॲड्रेस जाऊन चेक करू शकता. मला इथे लॉग इन करावं लागेल आय गेस. पण लॉग इन करता येतील आपल्याला. बघा तुम्ही ते HTTP आहे म्हणजे हे सिक्युअर नाही आहे. ठीक आहे. सिक्युअर नाही आहे. तुम्ही ह्याच्यावर ब्रूट फोर्स अटॅक करू शकता, जेणेकरून तुम्हाला आयडी पासवर्डची गरज नाही. म्हणजे आयडी पासवर्ड तुम्ही त्यांना क्रॅक करू शकता हायड्राचा यूज करून. सो युजरनेम आणि पासवर्ड जर टाकले, तुम्ही लाईव्ह त्यांचं हे बघू शकता, हा सिक्युअर नाहीये.
तो अशा प्रकारे त्यांचे खूप सारे कॅमेराज असतात. वेगवेगळ्या सिंगापूर अशा खूप साऱ्या कंपनी आहे किंवा गव्हर्नमेंट घर आहे. ठीक आहे. इथे मला लॉग इन करायला सांगते. बट तुम्ही चेक करू शकता इथे खूप काही गोष्टी इंटरनेटवरच्या तुम्हाला भेटून जाईल. इथे मॉनिटर, डेव्हलपर ठीक आहे. इथे काही ऑप्शन्स आहे. हा खूप एडवान्स टूल आहे. हॅकर्स हॅकिंगसाठी शोडन टूलचा यूज करतात. शोडन टूलमध्ये तुम्हाला पाहिजे त्यापेक्षा जास्त इन्फॉर्मेशन भेटू शकते तुम्हाला. हे बघा अशा प्रकारचे तुम्ही तिथे फिल्टर लावू शकता. पोर्ट एटी, ऑर्गनायझेशन कंपनीचं नाव, कंट्री, कोणत्या कंट्रीबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन काढायची सो अशा प्रकारचे तुम्ही फिल्टर्स तिथे लावू शकता जेणेकरून तुम्हाला शोडनमध्येच तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटू शकेल. हा Googleपेक्षा एडवान्स म्हणू शकता. हॅकिंगसाठी लोकं शोडनचा यूज करतात. इन्फॉर्मेशन गॅदरिंगसाठी ॲक्चुअली ठीक आहे. सो केस स्टडी आपण जर घेऊ शकलो असेल, तर ते कशाप्रकारे असेल, तर व्हो लुकअप असेल, तो कंपनीचा जो मेन वेबसाईट असेल, त्याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन काढून देईल व्हो लुकअप ठीक आहे. त्याच्यानंतर आपण डीएस रेकॉर्ड इनहेबिट करतोय. डीएनएस त्याचे रेकॉर्ड्स कंपनी रजिस्टर कधी केलं या सगळ्या गोष्टी आणि देन कंपनीचा ओनरशिप कोणाकडे आहे, डोमेन्स बद्दल इन्फॉर्मेशन काढू शकेल आपण तिथून. सेकंड आहे सबडोमेन डिस्कव्हरी. सबडोमेन डिस्कव्हरीमध्ये काय असते, की आपलं Google.com जर टार्गेट असेल, तर Google.comच्या सबडोमेन्स कोणत्या म्हणजे Google.comच्या आधी काय-काय जसं payment.google.com, movies.google.com या सबडोमेन्स ज्या असतात ना, त्यांची डिस्कव्हरी आपण इथे करतोय. म्हणजे Google.comच्या आपल्याला आणखी कोणकोणते सबडोमेन्सला आपण टार्गेट करू शकतो, ते इथे भेटते. देन सोशल प्रोफाइल्स, सोशल मीडिया आहे जसं की LinkedIn आहे. LinkedInला तुम्हाला खूप जास्त इन्फॉर्मेशन भेटू शकते. देन Reddit, Instagram, GitHub इथे तुम्हाला एखाद्या टार्गेटबद्दल जास्त इन्फॉर्मेशन भेटू शकेल. Facebook आहे ते. टेक स्टॅक मॅपिंग. टेक स्टॅक मॅपिंग म्हणजे त्यांनी एक सिस्टम कशाप्रकारे त्यांचं टेक स्टॅक आहे, ते कोणते फ्रंट एंड, बॅक एंड साठी कोणत्या टेक्नॉलॉजी यूज करतात, या काही गोष्टी आहेत, ते तुम्ही चेक आउट करू शकता. अँड देन व्हलनरॅबिलिटी आयडेंटिफिकेशन. आता आपल्याला माहिती झालं तिथे कोणत्या टेक्नॉलॉजीज आहे, कोणते व्हर्जन्स आहे, तर तुम्ही त्याच्या बेसिसवर व्हलनरॅबिलिटी एनालिसिस करू शकता किंवा आयडेंटिफाय करू शकता. सो हे झालं आपलं रिअल लाईफ एक केस स्टडी अशा प्रकारची असू शकते. एका टार्गेटबद्दल आपण अशा प्रकारे इन्फॉर्मेशन काढतो. अँड देन एक ओशियन फ्रेमवर्क नावाची एक वेबसाईट आहे, ठीक आहे. ओशियन फ्रेमवर्क त्याच्यावर तुम्हाला खूप जास्त इन्फॉर्मेशन भेटते. ओशियन फ्रेमवर्क गॅदर इन्फॉर्मेशन फ्रॉम फ्री टूल्स अँड रिसोर्सेस हेल्पिंग पीपल फाइंड आउट फ्री ओशियन रिसोर्सेस ठीक आहे. मी तुम्हाला ही वेबसाईट दाखवतो. पण ही वेबसाईटमध्ये तुम्हाला खूप जास्त इन्फॉर्मेशन भेटते ॲक्चुअली. इन्फॉर्मेशन युजर नेम पासून तर तुम्ही काही पण तिथे सर्च करू शकता. आता मी इथे आलो. ओके. ओशियन फ्रेमवर्क आहे इथे. तर तुम्ही बघू शकता. हे बघा. तुम्ही ओशियन फ्रेमवर्कमध्ये काय-काय चेक करू शकता. ईमेल, युजर नेम, ईमेल ॲड्रेस, डोमेन नेम, आयपी ॲड्रेस, इमेजेस, सोशल मीडियाज, इन्स्टंट मेसेजिंग, पीपल सर्च इंजिन. पीपलच्या नावावरून, लोकांच्या नावावरून तुम्ही त्यांना सर्च करू शकता. म्हणजे खूप एडवान्स टूल आहे आणि याच्यामध्ये खूप जास्त तुम्ही चेक करू शकता. हे बघा डार्क वेब, एआय टूल्स म्हणजे पाहिजे आपल्याला त्या सगळ्या गोष्टी जसं की आता युजर नेम इथे टाकलं मी. युजर नेमसाठी मी काय करतो युजर नेम सर्च इंजिन जसं आता Google.com आहे. तशा प्रकारे युजर नेम सर्च करण्यासाठी काय-काय आहे आपल्याकडे. व्हॉट इस माय नेम नावाची एक वेबसाईट आहे. तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. हे मी बंद करतो इथे. हे बघा इथं नाव जर समजा मी टाकलं, माझं नाव टाकलं सुशांत तांबरा. तर या नावावरती काय-काय अवेलेबल आहे किंवा युजर नेमचा यूज करून ओके. हां. तर बघा मी प्रोसीड करते. तर आता सुशांत आत्राम नावाचा युजर नेम कुठे पण एक्झिस्ट करत असेल, तर ते मला माझ्या रिझल्टमध्ये दाखवून देईल अशा प्रकारे. वेळ लागते मला. सो हे झालं अशा प्रकारे. बाकी पण इथे आहे. तुम्ही ईमेल फाइंड आउट करू शकता, डोमेन नेम पण करू शकता, आयपी ॲड्रेस, मॅक ॲड्रेस अँड देन इमेजेस, डॉग्स, सोशल नेटवर्क्स. सोशल नेटवर्कमध्ये बघा, Facebookला सर्च करायचं असेल, तिथून इन्फॉर्मेशन काढत असेल सर्च, ते पण तुम्ही बघू शकता. एफ-बी ईमेल सर्च, एफ-बी अकाउंट, एफ-बी लुकअप आयडी अशा खूप जास्त इन्फॉर्मेशन आहे. त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता आणि स्वतः पण ट्राय आउट करू शकता. ओसेंट फ्रेमवर्क नावाची वेबसाईट आहे, ocenframework.com. हे बघा, माझ्याबद्दलची इन्फॉर्मेशन सुशांत आत्राम युजर नेम कुठे-कुठे आहे. LinkedIn वरती माझं सुशांत आत्राम आहे. अँड देन कुठे पण माझं युजर नेम जिथे यूज केला आहे, ते मला सगळं इन्फॉर्मेशन इथे भेटते सुशांत आत्राम. अँड देन या Twitterवरती या तिथं जे काही माझ्याकडे रिझल्ट आले असेल आता, ते सगळं Google.com वरचीच आहे. आणि या इथे भेटते मला सुशांत टेक.
बघा इथे लिंक्स पण भेटून जातात. ट्रायहॅकमीवर माझं अकाउंट आहे सुशांत आमच्या नावानं. या तुम्ही ते चेकआउट करू शकता. अशा प्रकारच्या खूप साऱ्या वेबसाईट आहे आपल्याकडे अवेलेबल. त्यांना तुम्ही एकदा ट्राय करू शकता. मोशन फ्रेमवर्क झाला आपला. अँड देन आहे आपला, ठीक आहे. तुम्ही एकदा समराईज करून देतो. आतापर्यंत आपण कोणकोणते टूल्स कव्हर केले आहे. Google.in फर्स्ट होता, जिथे आपण गुगल सर्च फिल्टर्स यूज केले, ठीक आहे. तिथे आपण एक आपल्याला पाहिजे ते रिझल्ट आपण घेत होते. गुगल सर्च काय करते, आपल्याला खूप जास्त रिझल्ट देते, पण आपल्याला पाहिजे ते रिझल्ट आपल्याला पाहिजे असेल तर आपण Google.comचा यूज करतो. तर क्विजमध्ये काय असते, क्विज एक डेटाबेस असते. त्याच्यामध्ये आपण एका डोमेनबद्दल इन्फॉर्मेशन काढत असतो. त्यांचे रजिस्टर कोण आहे, कंपनी लोकेटेड कुठे आहे, त्यांची कंट्री काय आहे, या गोष्टी इन्फॉर्मेशन आपण काढतो. ते नसते शोडन वेबसाईटमध्ये आपण पब्लिकली अवेलेबल डेटा, जसे की ॲडव्हान्स आहे गुगलपेक्षा समजू शकता तुम्ही, जिथे तुम्हाला लाईव्ह कॅमेऱ्याचे फीड्स या काही गोष्टी अवेलेबल भेटतात. ते कंपनी तुम्ही तिथे ऑलरेडी फिल्टर्स लावू शकता खूप सारे. मी तुम्हाला दाखवली नाही तिथे, पण तुम्ही कॅमेराज पण लाईव्ह कॅमेराज पण ॲक्सेस करू शकता. तुम्ही त्यांना ब्रूट फोर्स अटॅक करून जर त्यांचे पासवर्ड जर क्रॅक केले, त्याच्यानंतर तुम्ही तिथे त्यांच्या कॅमेराला लाईव्ह फीड बघू शकता. त्यानंतर सबलिस्टरमध्ये काय असते की तुम्हाला जो डोमेन असेल Google.com, त्यांचे सब डोमेन फाइंड आउट करून देते, जेणेकरून आपल्या टार्गेटचं स्कोप वाढेल. मला Google.com मला माहिती आहे खूप जास्त सिक्युअर आहे, पण Google.comच्या ऐवजी मी त्यांच्या सब डोमेनला टार्गेट करू शकेल जर तो माझ्या स्कोपमध्ये असेल तर. MS टूलबॉक्समध्ये काय असते, तुम्हाला तुमचं DNS बद्दल आणखी इन्फॉर्मेशन काढून देते. तिथे डोमेन सिस्टम, आपलं डोमेन नेम सिस्टम असेल त्याच्याबद्दल आणखी इन्फॉर्मेशन काढून देते रिव्हर्स लुकअपमध्ये. देन असते एनमॅपमध्ये काय असते, आपल्याला एक IP ॲड्रेस किंवा एखादा डोमेन असेल, ठीक आहे. त्या डोमेनला आपण मॅप करतो किंवा स्कॅन करतो. त्याच्यामधून आपल्याला माहिती होते की तिथे कोणते सॉफ्टवेअर रन करतात, त्यांचं व्हर्जन काय आहे, कोणते पोर्ट्स ओपन आहे, या गोष्टी आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतात. देन वेबलायझरमध्ये आपल्याला फ्रंट एंड बॅक एंड कोणकोणत्या टेक्नॉलॉजीज, कोणकोणते सॉफ्टवेअरचा यूज करून त्यांनी ते बनवलेलं आहे, बॅकएंडमध्ये कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज यूज केलेली आहे, हे आपल्याला भेटून जाते. देन असते मार्टिगो अँड देन रिकॉन एनजी. त्या काही टूल्स आहे आपल्या लिनक्समध्ये जे तुम्ही यूज करू शकता इन्फॉर्मेशन गॅदरिंगसाठी. आणि लिगल आणि इथिकल रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे, तर ऑनली टेस्ट सिस्टम यू ओन, म्हणजे तुमचे जे सिस्टम असेल त्याच्यावर परमिशन घेऊन तुम्ही त्याच्याबद्दल टार्गेट करत असाल, एखादं तुमचं टार्गेट असेल तर त्यांच्याकडून परमिशन घेऊनच त्यांची इन्फॉर्मेशन गॅदर करा, जेणेकरून तुम्ही फ्युचरमध्ये काही ट्रबलमध्ये फसणार नाही, ठीक आहे. यूज परमिशन लेटर, त्यांच्याकडून परमिशन लिखितमध्ये घ्या की मी तुमचं सिस्टम टेस्ट करतोय किंवा इन्फॉर्मेशन गॅदरिंग करतोय, ते तुम्ही त्यांच्याकडून लिखितमध्ये घेऊन घ्या, जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये ट्रबल होणार नाही. अवॉइड आणि गव्हर्नमेंट ऑर फायनान्शियल साईट्स, गव्हर्नमेंटच्या साईट्स आणि फायनान्शियल साईट्स तरी करूच नका, कारण की त्यांनी काही तुमच्या केस केलं तर त्याच्यावर तुमच्या प्रॉब्लेममध्ये येऊ शकाल तुम्ही. पॅनल्टीज फॉर अनऑथराइज ॲक्सेस, पॅनल्टी बसू शकणार तुमच्यावर अनऑथराइज ॲक्सेस जर केलं त्यांच्या डेटामधून. तर या काही गोष्टी आहे, तुम्ही डोक्यात ठेवून इन्फॉर्मेशन गॅदरिंग परफॉर्म करा एखाद्या सिस्टमवरती किंवा एखाद्या वेबसाईटवरती. तर मी काय म्हणतो, तुमच्या लर्निंगसाठी तुम्ही तुमच्या स्वतःच्या राउटरवर ट्राय करू शकता किंवा तुमची स्वतःची वेबसाईट असेल तर स्वतःच्या वेबसाईटवर ट्राय करू शकता. इन्फॉर्मेशन अशा प्रकारे तुम्ही कलेक्ट करा, ठीक आहे. हे झाली इन्फॉर्मेशन गॅदरिंग आपली. तर आजची समरी काय आहे, आपण पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह इन्फॉर्मेशन गॅदरिंग बघितले, जिथे आपण पॅसिव्ह इन्फॉर्मेशन गॅदरिंगचे टूल्स बघितले, ऍक्टिव्ह इन्फॉर्मेशनचे टूल्स बघितल्या, अँड देन लॉट्स ऑफ इन्फॉर्मेशन पब्लिकली अवेलेबल, जसं की सोशल मीडिया आपण गिटहबवर बघितलं, तर अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आपण तिथं बघितलं. रिकॉन डिसाईड सक्सेस ऑफ अटॅक, रिकॉन सांगते की तुमचं अटॅक परफॉर्म होणार की नाही, कारण की याच्यामुळेच तुम्ही डिसाईड होते. सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला इथेच भेटते. मोस्ट ऑफ द जे काही परफॉर्म करायचं आपण इथेच परफॉर्म करतो, अँड देन आपण याच्या बेसिसवर आपले नेक्स्ट स्टेप्स आहे, नेक्स्ट स्टेजेस आहे, ते आपण ॲक्टिव्ह करत असतो. सो आजच्यासाठी आपण आज इथेच थांबूया. आपलं इन्फॉर्मेशन गॅदरिंग सेशन आहे तो आज इथे कम्प्लीट करतोय, अँड देन आपलं नेक्स्ट स्टेप आहे स्कॅनिंगला आपण आणखी डिटेलमध्ये कव्हर करूया, जिथे आपण हे जे टूल्स आपण आता बघितले, तुम्हाला फक्त मी इंट्रोडक्शन दिलेलं आहे काही टूल्सचा. हेच टूल्स आपण आता स्कॅनिंगमध्ये यूज करणार आहोत, थोडंसं ॲडव्हान्स स्टेजमध्ये किंवा ॲडव्हान्स डीपमध्ये, जेणेकरून आपल्याला आणखी पाहिजे ती इन्फॉर्मेशन चांगल्या लेवलला भेटू शकेल. सो आजच्यासाठी थांबूया गाईज आणि भेटूया नंतरच्या सेशनला. थँक्यू सो मच गाईज.